माय चॅनल. तुम्ही आज बघताय या व्हिडिओमध्ये मी विंटर शॉपिंग फेस्टिवलमध्ये आली आहे आणि हे कुठे आहे? आपल्या पनवेलमध्ये गाईज, पनवेलमध्ये. आणि कुठे? बरोबर डीमार्टच्या बाजूला. आणि तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय मग्स, वेगवेगळे कपबशी, मग झाडं ठेवायच्या कुंड्या, काचेच्या बरण्या, मग शोभेचे डेकोरेटिव्ह बाकीचे गोष्टी. किती सुंदर यार. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा, तुम्हाला पण आवडेल. आणि प्लीज गाईज विजिट दिस प्लेस. किती सुंदर अट्रॅक्टिव्ह गोष्टी आहेत बघा, ज्याच्याने आपलं घर या गार्डन एरिया खूप सुंदर होऊ शकतो. आणि इथे होतं बुक फेअरसुद्धा. ज्यांना वाचनाची आवड आहे सो विजिट दिस प्लेस यार. खूप सुंदर सुंदर बुक्स होते. आणि आता मी इथे बघते लॅम्प्स आहेत यार. किती छान आकार आहेत, किती छान छान डिझाईन्स आहेत. ह्याच्याने आपलं घर पण किती सुंदर दिसू शकतो यार. किती मस्त आहे ना कलर कॉम्बिनेशन अँड डिझाईन्स. मग वेगवेगळे प्लेट्स, बाउल, छोटे कप्स, किती डेकोरेटिव्ह आणि किती छान आहे बघा. आय लव्ह दिस लायलॅक कलर. मग मी जाते आतमध्ये. मग पहिलाच स्टॉल होता कॉटनच्या कपड्यांचा. तिथे ब्लाऊज होते, प्लाझो होते, ड्रेस पीस होते, एक वेगळ्या प्रकारचा लॉंग स्कर्ट होता, त्याच्यामध्ये जॅकेट होतं. ते दोन्ही साईडनी आपण यूज करू शकतो. आणि हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्लाउजेस दिसत आहेत त्याची कॉस्ट होती अराउंड 600 रुपीज. सो किती मस्त ना. सी दिस. मग हे होतं चादरीचा स्टॉल, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या चादरी होत्या आणि या प्युअर कॉटन होत्या. त्यांच्याकडे प्रिंट्स पण खूप छान होते. आय लव्ह दिस फेस्टिवल एक्झिबिशन गाईज. खूप छान, खूप म्हणजे खूप छान. मला हा काय म्हणतात राणी कलरचा कलर खूप आवडला. बाकीचे पण प्रिंटिंग, कलर कॉम्बिनेशन खूप छान होते. सी दिस ब्लाऊज. वेगवेगळ्या स्टायलिश पॅटर्नमध्ये त्यांच्याकडे पण ब्लाऊज होते गाईज. आय लव्ह दिस कलेक्शन. कुठे मिळतं आजकाल या रेटमध्ये. हे कॉर्ड सेट आहेत. मग हे काका मला दाखवत होते. हे जॅकेट आपण दोन्ही साईडनी यूज करू शकतो. हे पण मला खूप आवडलं. प्रिंट किती छान आहे, सुंदर आहे, डिसेंट आहे. ह्याच्याने गरमीसुद्धा होणार नाही. त्याच्यानंतर या साड्या होत्या. ह्याची अराउंड कॉस्ट 1000पासून स्टार्ट होते. तुमची जशी आवड असेल तसं तुम्ही ते बाय करू शकता. त्याच्यानंतर या काकाने मला अजून कलेक्शन दाखवलं गाईज. या कलमकारी साड्या मला फार आवडल्या. त्याच्यानंतर त्यांनी ही मला पटोला प्रिंटवाली साडी दाखवली. ही अराउंड 5000ला होती. आय लाईक दिस. खूप छान. किती छान कॉम्बिनेशन आहे. आणि ते काका पण इतकं छान पद्धतीने आम्हाला कलेक्शन दाखवत होते ना, मजा आली त्यांना भेटून. त्याच्यानंतर मी हे कुर्तेज बघत होती लखनवी. फार छान होतं सगळं तिकडे. गाईज प्लीज विजिट करा. तुम्हाला जर अशा एक्झिबिशनमध्ये जाऊन काही बघायला आवडत असेल, घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. मग हे मी कुर्ते बघून झाल्यावर लेडीजचे मग मी आली मेन्स सेक्शनमध्ये. इथे पण मुलांसाठी कॉटनचे कुर्ते होते. खूप सुंदर कलेक्शन होतं. त्याच्यानंतर मी आली या मॅट सेक्शनमध्ये. या मॅट तुम्ही कशाही आणि कुठेही वापरू शकता. हे परत होते लेडीजचे अजून प्रिंटेड कुर्ते. खूप अट्रॅक्टिव्ह होते. मला हा ब्ल्यू कलरचा कुर्ता खूप आवडला. प्रिंटिंग, कलर चॉईसिंग खूप चांगलं होतं. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढे. त्याच्यानंतर होतं ज्वेलरी सेक्शन. ह्याच्यानंतर आपण जातोय आता पुढे बघायला. हे सगळे बाकीचे डोअर मॅट्स होते, गालीचे होते. खूप छान कलेक्शन होतं आणि खूप जास्त ऑप्शन्स होते. त्याच्यामुळे कन्फ्युजन पण होतं. त्याच्यानंतर शूज होते, खूप काही होतं. अजून वेगळे एक्स्ट्रा कुर्ते होते, ते 200 रुपीजमध्ये होते. नंतर ही ज्वेलरी होती. त्याच्यानंतर मला एक नेकलेस आवडलं, ते मी तुम्हाला दाखवते. त्यांच्याकडे हे ऑक्सिडाइज ज्वेलरी पण होती. त्यांच्याकडे स्पेशली स्टोनचे इयरिंग्स खूप सुंदर होते. त्याच्यानंतर हे ज्वेलरी खूप चांगली होती. त्याच्यानंतर ही ज्युतीस, चप्पल, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये, प्रिंटमध्ये, स्टायलिश वेअर करायला खूप सुंदर कलेक्शन होतं गाईज. फार छान होतं कलेक्शन.
इतकं ऑप्शन होतं ना या ज्युतीजमध्ये, चप्पलमध्ये. ज्यांना असं वेअर करायला आवडतं त्यांनी प्लीज इकडे जा आणि व्हिजिट करा. त्याच्यानंतर मी जाते आहे वुडन सेक्शनमध्ये. त्यांच्यामध्ये पण वेगवेगळे शोपीस, खुर्च्या, वॉल प्रिंट्स, कीचेन हँगिंग, मग छोटे छोटे वास, खूप खूप सुंदर कलेक्शन होतं. मग छोटे छोटे वॉचेस आपण जे वॉलला लावतो ते, खूप मस्त कलेक्शन आहे गाईस, बघा. सो गाईज, इथेच मी व्हिडिओ संपवते. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, सो गाईज प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड डू सपोर्ट मी गाईज. बाय, टेक केअर.